भाजपचा खरा डाऊनफॉल इथं सुरू झाला. मी कालच बोललो, त्यांचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नवीन, या नितीन नवीन बिहारमधनं निवडून आले होते, आमदार होते, खासदार झाले, अध्यक्ष राष्ट्रीय झाल्यामुळं त्यांची पोटनिवडणूक लागली. त्यांच्या पोटनिवडणुकीत सगळा उच्चभ्रू भाजपला मानणारा मतदारसंघ आहे, 50% जास्त. मागच्या वेळी 51,000 मतांनी ते निवडून आले. आत्ता ते 10 ते 15,000 मतांनी पराभूत झाला त्यांचा उमेदवार. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की त्यांचा मतदारही भाजपला विटला. आता त्यांना भाजप नकोय. त्यांनी राम मंदिरात चोरी करणारेही भाजपचेच आहेत, संघाचेच आहेत, विश्व हिंदू परिषदेचेच आहेत, पेपर फोडणारे भाजपचेच आहेत, पोरापोरींवर रक्तबंबाळ करता येईल अशा लाठ्या चालवणारेही भाजपचे आहेत, दहशतवादी हल्ले होतात ते RDX कुठून येतं हे कळत नाही, ते इंटेलिजन्स काम करायला पाहिजे तेही भाजपचे आहेत. त्यामुळे भाजपचा कोर मतदार आहे ना, तोही आता त्यांना विटलाय. त्याचंच कारण आहे की भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या मतदारसंघात भाजपचा सुपडा साफ झालाय. तेव्हा अशी शर्मनाक हार दिल्लीतल्या भाषेत म्हणतात की भाजपची लज्जास्पद पराभवाची स्थिती आता आली. आणि या पुढच्या काळात देशाला लक्षात आलंय की भाजप राज्य चालवू शकत नाही, भाजप फक्त विरोधी पक्ष म्हणून ठीक आहे. हा डाऊनफॉलचा विषय. एक महत्वाचं वाक्य असतं राजकारणात, अनेक वेळा विरोधक निष्प्रभ होतात कारण सत्तारूढ पक्ष अशा पद्धतीच्या यंत्रणा वापरून, ब्लॅकमेल करून, दहशत माजवून विरोधकांना चेपायचा प्रयत्न करतो. म्हणून असं सांगितलं जातं की विरोधक बहुधा जिंकू शकत नाही, पण सत्तारूढ पक्ष नक्की हारू शकतो. ही वस्तुस्थिती आता भाजपच्या दृष्टीने मला असं वाटतं देश पाहणार आहे. सत्तारूढ पक्ष हारणार आहे, विरोधक आपल्या आपल्या कॅटेगरीतनं आपापल्या भागातनं जिंकेल, पण भाजप ओव्हरऑल देशात हारेल, कारण भाजपला देश आता विकला.